स्वराज्य संस्थेच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या काही निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत, त्या पूर्णपणे आम आदमी पार्टी स्वतःच्या बळावर लढत आहे आणि सोबत सहकारी काही येत असतील तर त्यांना घेत आहे. काही अपक्ष उमेदवार आहेत जे पक्षाकडून एखादे इच्छुक असतील तर आम्ही त्यांना सोबत घेत आहोत आणि जे काही छोटे घटक पक्ष असतील त्यांनाही सोबत आम्ही घेत आहोत. काही व्यावसायिक संघटना असतील, काही सामाजिक संघटना असतील, त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांनाही सोबत आम्ही घेतोय आणि ह्याचे गलच्छ राजकारण यांचं चाललं आहे सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आणि गुत्तेदारीसाठी. याला पर्याय आम्ही खंबीरपणे देत आहोत आम आदमी पार्टीच्या माध्यमातून. आमचा कोणताही उमेदवार गुन्हेगार नसणार आहे. आमचा कोणताही उमेदवार जो आहे तो ठेकेदार नाही आहे. आमचा कोणताही उमेदवार जो आहे तो टक्केवारीमध्ये अडकलेला नाही आहे. स्वच्छ प्रतिमेचे जे जनतेच्या समस्याला ज्याची जाणीव आहे जनतेच्या समस्याची आणि त्याला काहीतरी सोल्युशन देऊ इच्छितात, त्याच्यामध्ये मार्ग काढू इच्छितात, अशाच उमेदवारांना आम्ही उभे करत आहोत. आमचा कोणताही उमेदवार बलाढ्य नाही, प्रस्थापित नाही, आजी नाही ना माजी नाही. त्यामुळं हा पर्याय जनतेनं स्वीकारायलाच पाहिजे, कारण जनतेचं जर भलं असेल तर ते फक्त आम आदमी पार्टीच्या माध्यमातूनच होईल. काय काय तयारी झाली? आम्ही बरेचसे उमेदवारांचे छाननी करून सगळ्या उमेदवारांची यादी फायनल केलेली आहे. काही जागावर आणखीन आम्हाला प्रतीक्षित आहेत आम्ही काही चांगल्या उमेदवारांच्या. जिथं जिथं चांगले उमेदवार मिळतील आणखीन लोकांकडून आम्ही इच्छुकांकडून आम्ही विचारणा करतोय. त्यांच्यासाठी संपर्क क्रमांकसुद्धा आम्ही जारी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.